taka taka, tum tak, taka taka. Chung chung pai vaze kungur Tum tak, taka taka. Tum tak, taka taka. Tum tak, taka taka. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्ट्समध्ये आले सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर बघू शकतो मला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे इथं यूज केलेले दिसून येतात, म्हणजे इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर सगळ्यात फर्स्ट स्टेप काय करायची, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचे, या बीटमार्कनुसार तुमचे इमेज ॲड करून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा प्रकारे मी प्रॉपर इमेज ॲड करतोय आणि ॲड केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता प्रॉपर शेवटपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे तुमचे इमेज ॲड करून घ्यायचे आहेत. आणि ॲड केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे. सिम्पली बघू शकता अशा प्रकारे शेवटपर्यंत तुम्ही ॲड इमेज करून घ्या. मी अशाच प्रकारे शेवटपर्यंत इमेज ॲड करून घेतोय. तर अशा प्रकारे बघू शकता प्रॉपर आपण प्रत्येक बीटमार्कला इमेज ॲड केलेले आहेत. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर ॲड केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, प्रत्येक इमेज फुल स्क्रीन करायचे आहे. त्यासाठी इमेज लेअर क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं. म्हणजे काय होणार की एका क्लिकमध्ये आपला जो इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. अशाच प्रकारे काय करायचं आहे, शेवटपर्यंत प्रत्येक इमेज लेअर आहे ते फुल स्क्रीन करून घ्यायचे आहे. मी अशाच प्रकारे फुल स्क्रीन इमेज लेअर करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे फुल स्क्रीन इमेज लेअर करून घ्या. तर बघू शकता अशा प्रकारे आपले प्रॉपर इमेज लेअर सेट झालेले आहेत, फुल स्क्रीन झालेले आहेत. आता नेक्स्ट स्टेप काय करायची की प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा बॅक निवून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून हे 3 इफेक्टच बघू शकताय. तर पहिला इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला पहिल्या लेअरला पेस्ट करायचे आहे. आणि हा इफेक्ट फक्त इथंच पेस्ट करायचे आहे. पेस्ट केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे, परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आणि हा जो सेकंड इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. फक्त हा कुठं पेस्ट करायचा हे फक्त लक्षात घ्या. तर सगळ्यात पहिल्यांदा 2.22 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर काय करायचं आहे, 4.1ला एकदा पेस्ट करून घ्यायचे आहे. अशाच प्रकारे बघू शकता इथं आपल्याला काय करायचं आहे की 6.5ला एकदा पेस्ट करायचे आहे. तुम्ही फक्त टायमिंगनुसार हा जे इफेक्ट आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर 8.17ला झाल्यानंतर बघू शकता 11 सेकंदाच्या बीटमार्कला झाल्यानंतर बघू शकता इथं 11ला केलं ना आपण इथं 11.25 या सेकंदाच्या बीटमार्कला करायचे आहे. आणि इथंपासून चालवणार आहे. बघू शकता की इथपासून चालवणाऱ्या इथं आपण काय केलं इथं केलेलं आहे. तर क्रॉस आपण बघू शकता की 12.23 सेकंदापासून चालवणाऱ्या प्रत्येक एखाद्या इमेज लेअरला अप्लाय करून घ्यायचं आहे. तुम्ही टायमिंग ही बघू शकता इथं त्या टायमिंगनुसार हे इफेक्ट आहे ते पेस्ट करू शकता. तर अशा प्रकारे हा जो सेकंड इफेक्ट आहे तो इथं आपला पेस्ट प्रॉपर झालेला आहे. बघू शकता अशा प्रकारे मी पेस्ट करतोय. तुम्ही अशाच प्रकारे पेस्ट करून घ्या. आता झाल्यानंतर परत येता बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आणि हा जो थर्ड इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं बघू शकता आपण आता कुठं आपला जो एक इफेक्ट राहिलेला आहे फक्त ही जी लॉंग लेअर आहे ती सोडायची आहे. आणि 3.24ला पहिला इफेक्ट पेस्ट करायचे आहे. त्यानंतर बघू शकता इथं आपल्याला 5 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर बघू शकता इथं आपल्याला काय करायचं आहे, 6.12ला एकदा पेस्ट करायचे आहे. अशाच प्रकारे बघू शकता इथे आपल्याला 7.11 सेकंदाच्या बीटमार्कला करायचे आहे. त्यानंतर बघू शकता 8.24
8.24 झाल्यानंतर बघू शकता इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला काय करायचं आहे 10 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. पेस्ट केल्यानंतर बघू शकता इथं आपल्याला गॅप 11.9चा, त्यानंतर बघू शकता की आता आपल्याला हा जो 11.19चा अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघू शकता इथपासून 12.12 या सेकंदाच्या बीटमार्कपासून चालवणाऱ्या प्रत्येक एकाड इमेज लेअरला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. आणि व्हिडिओमध्ये दिसल्यानंतर तुम्ही बघू शकता की या पूर्ण स्टेटस आहे त्याचं ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा दिसून येणार आहे. तर सिम्पली बघू शकता अशा प्रकारे आपण थर्ड इफेक्टही अप्लाय केलेला आहे. फक्त आपला शेवटचा इफेक्ट राहिलेला आहे. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला बॅक निघायचं आहे. बॅक निघाल्यानंतर शेकी प्रीसेट ओपन करून जो 4th नंबरचा अशा प्रकारे 3 लेअर इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन तो फक्त काय करायचं इथं आपल्याला बघू शकता अशा प्रकारे. तर इथं आपल्याला जो मध्ये आपण लॉंग लेअर म्हणजे सगळ्यात पहिले 2.27 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करण्यासाठी हा जो 2.27चा इमेज लेअर आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आणि अशा प्रकारे याची लेंथ आहे ती कमी करून घ्यायची आहे. तर बघू शकता इथं अशा प्रकारे लेंथ कमी करून घेतल्यानंतर या इमेज लेअरला सेट करून घ्यायचं आहे. तर सेट झाल्यानंतर 3 लेअर अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहेत. तर सिम्पली काय करायचं आहे की अशा प्रकारे प्रॉपर इमेज लेअर सेट करून घ्यायचा आहे. आता सेट झाल्यानंतर हा इमेज फक्त प्रॉपर सेट झालेला नाही, या ठिकाणी आपण दुसरा इमेज ॲड करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे हा इमेज आपण ॲड केलेला आहे आणि याची लेंथ कमी केलेली आहे. अशा प्रकारे बघू शकताय. फक्त काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा जो इमेज आहे तो प्रॉपर सेट करून घ्यायचा अशा प्रकारे बघू शकता. आणि तुम्हाला फक्त इथं याची या ठिकाणी काय करायचं आहे की फक्त ज्या 3 लेअरला आपण इमेज लावणार आहे ती फक्त आपली शॉर्ट इमेज पाहिजे अशा प्रकारे, म्हणजे तुम्हाला प्रॉपर इथं लुक दिसून येणार आहे. बघू शकता अशा प्रकारे 3 लेअर प्रॉपर सेट झालेला आहे. तर अशा प्रकारे जी लॉंग लेअर आहे इथं ही लॉंग लेअर आपल्याला बघू शकता 4.11 इथंही आपल्याला 30 लेअर आहे. फक्त काय करायचं आहे इथंही आपल्याला अशा प्रकारे याची साईज कमी करून अशा प्रकारे बघू शकता कमी करून घ्यायचे. तर अशा प्रकारे बघू शकताय स्मॉल लेअर करून इथं आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचे. अप्लाय करून फक्त 3च लेअर इथं काय करायचे आहेत आपल्याला प्रॉपर ठेवून घ्यायचे. 3 लेअर ठेवल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे इथून पुढे ही आपल्याला लॉंग लेअर बघू शकता 5.9 या सेकंदाचे दिसून येणार आहे. इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे साईज कमी करून घ्यायची आहे आणि इथं आपल्याला तो इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला 3 लेअर ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे याचा प्रॉपर असा लुक येऊन जाणार आहे. त्यानंतर बघू शकता इथून समोर ही इमेज लेअर दिसून येते, तर ती सिलेक्ट करून अशा प्रकारे ह्या इमेज लेअरला कट करून घ्यायचं. बघू शकता कट करण्याची जी टेक्निक आहे ती तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायची आहे. तर बघू शकता हा इमेज लेअर कट झालेला आहे. त्यानंतर हा इमेज लेअर आपल्याला अशाच प्रकारे कट करून घ्यायचा आहे. आणि जेवढे मी तुम्हाला सांगतो शेवटपर्यंत म्हणजे जिथं आपल्याला प्रॉपर फक्त कुठपर्यंत आपल्याला करायचे आहे हे फक्त इथं आपल्याला 10-11 सेकंदाचा शेवटचा जो लेअर आहे तो फक्त करून घ्यायचा. बघू शकता इथं आपल्याला हा इमेज लेअर फक्त आपल्याला प्रॉपर इथं सेट होणार नाही आहे, त्यासाठी आपण इथं दुसरा आपण इमेज लेअर घेणार आहोत. तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक लेअरला इथं प्रॉपर अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला व्हिडिओमध्ये युनिक असं दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता इमेज ॲड केल्यानंतर साईज कमी करून घ्यायची आहे आणि साईज कमी करून घेतल्यानंतर इफेक्ट ॲड करून इथं आपल्या 3 लेअर फक्त ठेवून घ्यायचे. ठेवून घेतल्यानंतर बघू शकता याचा या ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशा प्रकारे शेवटचा जो इमेज आहे तो आपल्याला अशाच बघू शकता अशा प्रकारे त्याची साईज कमी करून याला इफेक्ट अप्लाय करायचे आणि याची 3 लेअरपर्यंत आपल्याला सेटिंग ठेवून घ्यायचे. ठेवून घेतल्यानंतर बघू शकता की स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता इफेक्ट पेस्ट झालेला आहे त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियममध्ये जायचं आहे आणि PNG तुम्हाला दिलेला अशा प्रकारे तो ॲड करून त्याची साईज कमी करून घ्यायची. अशा बघू शकता 400-500 तुम्ही ठेवू शकता आणि ठेवल्यानंतर वरती सिम्पली अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. आता सेट झाल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगपासून ओव्हरऑल तुम्ही बघितलेलाच आहे तरी पण अशा प्रकारे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचून एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी.